नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि आता वेध लागलेले आहेत उमेदवारी कुणाला मिळेल याचे. नांदेड जिल्ह्यातल्या 9 विधानसभा मतदारसंघावर आज आपण प्रकाश टाकणार आहोत. या वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाकुणाला उमेदवारी मिळू शकते आणि कोणते कोणते पक्ष एकमेकांच्या समोर उभे राहू शकतात. नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसला आज नेतृत्व नाही. लोकसभा निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाण यांचा विजय झाल्यानंतर भरगटलेल्या काँग्रेसला एक नेतृत्व मिळालं असं मानत असतानाच दुर्दैवानं वसंतराव चव्हाण यांचा मृत्यू झाला आणि नेतृत्वाची आशा मावळली. आता खरं तर हे वारू जे आहे काँग्रेसचे भरकटलेलं आहे. या भरकटलेल्या वारूचं नेतृत्व काँग्रेसचे 2 जिल्हाध्यक्ष करतील काय, हा मोठा प्रश्न आहे. मग काँग्रेस खरं तर आज घडीला जर आपण बघितलं तर नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली आहे. आघाडी या संदर्भात की आचारसंहिता लागण्याच्या दिवशीच काँग्रेसनं आपल्या इच्छुक उमेदवारांची मुलाखती घेतलेल्या आहेत. डॉक्टर विश्वजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये अनेक इच्छुकांच्या मुलाखती झालेल्या आहेत. आता वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये नेमकं काँग्रेस कोणाला उमेदवारी देतं यावरून देखील आगामी लढती महत्त्वाच्या ठरणार आहेत. काँग्रेसनं मुलाखतीच्या संदर्भामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. भाजपच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर भाजपमध्ये 2 सत्ता केंद्र तयार झालेली आहेत. एक अशोकराव चव्हाण आणि दुसरे प्रतापराव पाटील चिखलीकर. अशोकराव चव्हाणांनी प्रताप पाटलांवर नुकतीच एक कुरघोडी केलेली आहे की प्रताप पाटील चिखलीकरांनी जे प्रवक्ते नेमलेले होते, हे प्रवक्ते नेमलेले असताना देखील अशोकराव चव्हाणांनी आपल्या मर्जीतल्या म्हणजे एका जुन्या भाजपाच्या कार्यकर्त्याला आणि आपल्या मर्जीतल्या म्हणजे काँग्रेसमध्ये ज्यांनी प्रवक्तेपद सांभाळलेलं होतं त्यांनाच पुन्हा एकदा भाजपचं प्रवक्तेपद देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही प्रवक्तेपदाची जी नेमणूक अलीकडच्या काळात झाली तर ही मला वाटतं की एक प्रकारची कुरघोडीच आहे. म्हणजे सत्ता केंद्र होण्याच्या बाबतीमध्ये अशोकराव चव्हाण सध्या आग्रही किंवा अग्रेसर दिसून येतात. दुसरीकडे प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतःच्या अस्तित्वाच्या लढाई संदर्भामध्ये व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला आणि आता विधानसभेसाठी त्यांना लोहा कंधारमधून देखील तेवढीच लढत आहे आणि आव्हान देखील आहे. तर एकंदरच अशी परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये म्हणावा तसा अजूनही नेता समोर नाही किंवा नेमकी राष्ट्रवादीची धुरा कोणाच्या खांद्यावर हा देखील मोठा प्रश्न पडतो. शिवसेनेमध्ये देखील तशीच अवस्था आहे. माजी खासदार हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी नाकारण्यात आली आणि आत्ता त्यांना विधान परिषद देण्यात आलेली आहे. एकंदर पाहता शिवसेनेमध्ये जेव्हा 2 गट पडले, एक शिंदे गट आणि एक उद्धव ठाकरे गट, तर ही शिवसेना फुटलेल्या अवस्थेमध्ये जेव्हा आहे तेव्हा एकंदर ह्या शिवसेनेचा नेता कोण, जशी काँग्रेसची परिस्थिती आहे तशीच शिवसेनेची परिस्थिती देखील आहे. राष्ट्रवादीची परिस्थिती दुभंगलेलीच आहे, शिवसेनेची दुभंगलेली आहे. काँग्रेसमध्ये नेतृत्व कुणाचं अजूनही सक्षम नेतृत्व तयार नाही आणि भाजपामध्ये मात्र 2 सत्ता केंद्र तयार होऊ पाहत आहेत. म्हणजे एकंदरच नांदेडची जी राजकारणाची खिचडी तयार झालेली आहे तर ह्या खिचडीमध्ये नेमकी आगामी काळात फोडणी कोण आणि कसा घालेल यावरून आघाडी की महायुती हे निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकंदर आपण काही विधानसभा मतदारसंघावर नजर टाकूयात. सुरुवातीला जर नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाकडे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत बालाजी कल्याणकर आणि बालाजी कल्याणकर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत. या ठिकाणाहून बालाजी कल्याणकर यांना आव्हान देण्यासाठी आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळते की काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाते, हा मोठा प्रश्न आहे. परंपरागत जर हा मतदारसंघ बघितला तर काँग्रेस आणि शिवसेना असं 2 या पक्षामध्ये विरोधामध्ये उमेदवार असायचे. पण आता शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना एकमेकांच्या समोर उभी राहते की शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेसचा उमेदवार एकमेकांच्या समोर उभे राहतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काँग्रेसच्या ज्या मुलाखती झाल्या या काँग्रेसच्या मुलाखतीमध्ये नांदेड उत्तर विधानसभामधून अनेक इच्छुकांनी मुलाखती दिलेल्या आहेत. यात प्रामुख्यानं विठ्ठल पावडे यांचं नाव घेता येईल, राजेश पावडे, संगीता डग, त्यानंतर 2 देशमुख बंधू, अब्दुल सत्तार हे मुस्लिम नेते आणि महानगरचे अध्यक्ष आहेत काँग्रेसचे. अशा अनेकांनी या भागातून मुलाखती दिलेल्या आहेत. पण जर काँग्रेसकडून जर उमेदवारी जाहीर झाली या ठिकाणाहून तर ती एक मुस्लिम उमेदवार म्हणून आत्तापर्यंत अशोकराव चव्हाणांच्या कार्यकाळामध्ये एकाही मुस्लिम कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही किंवा MLC देखील मिळालेली नाही. म्हणून अब्दुल सत्तार यांना नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली तर त्यात नवल वाटू नये. आणि अशी जर एका मुस्लिम पदाधिकाऱ्याला किंवा कार्यकर्त्याला काँग्रेसनं उमेदवारी दिली
तर उत्तरची ही निवडणूक फार मजेशीर होणार आहे. राहिला प्रश्न नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या नेतृत्व करत आहेत काँग्रेसचे आमदार मोहन अण्णा हंबर्डे. या ठिकाणाहून मोहन अण्णा यांनी विधान परिषद निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलं असं त्यांच्यावर आरोप झाला, परंतु पक्षानं त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळं सध्या तरी त्यांच्यावर कोणता आरोप करता येणार नाही आणि विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांना काँग्रेस उमेदवारी देऊ शकते. आणि जर या ठिकाणाहून काँग्रेसकडून मोहन हंबर्डे हे जर रिंगणामध्ये असतील तर मग भाजप किंवा शिवसेनेकडून कोण, असा देखील मोठा प्रश्न आहे. महायुतीकडून कोण या ठिकाणी रिंगणामध्ये राहील असं जर आपण विचार केला तर या ठिकाणी दिलीप कंदकुर्ते भाजपकडून उमेदवारी मागत आहेत, संतोष हंबर्डे या ठिकाणाहून उमेदवारी मागत आहेत, संजय घोगरे या ठिकाणी रेसमध्ये आहेत. असे अनेक इच्छुक या ठिकाणाहून आहेत. आणि आत्ता अलीकडच्या काळामध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर हे नांदेड दक्षिणमधून येऊ शकतात अशी शक्यता त्यांचेच काही जवळचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. कारण कंधार लोहामधल्या जर परिस्थिती बघितली तर प्रतापराव पाटील चिखलीकरांना एक सुरक्षित मतदारसंघामधून म्हणून नांदेड दक्षिण मतदारसंघाकडं बघितलं जातं, परंतु तसं स्पष्ट कुठंही प्रतापराव पाटील चिखलीकरांनी केलेलं नाही. ते लढतील तर लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातूनच लढतील अशी दाट शक्यता आहे. मग या ठिकाणाहून जर महायुतीचा उमेदवार कोण असू शकतो तर कदाचित दिलीप कंदकुर्ते किंवा संतोष हंबर्डे या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळू शकते. जर लोकसभा निवडणुकीमध्ये संतोष हंबर्डे यांना जर महायुतीचा उमेदवार म्हणून पुढं करण्यात आलं तर या ठिकाणाहून प्रबळ दावेदार म्हणून दिलीप कंदकुर्ते या ठिकाणी महायुतीचे उमेदवार राहू शकतात. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये आणखी एक प्रभावी चेहरा समोर आहे, तो म्हणजे फारुख अहमद यांचा. फारुख अहमद यांनी या निवडणुकीच्या एकूण प्रचारात म्हणा किंवा या प्रक्रियेमध्ये म्हणा त्यांनी आघाडी घेतली, यासाठी की वंचित बहुजन आघाडीनं त्यांची पहिली उमेदवारी जाहीर केली आणि नांदेड दक्षिणमधून वंचितने एक नवीन चेहरा, फ्रेश चेहऱ्याने ॲक्टिव्ह चेहरा दिलेला आहे. फारुख अहमद यांचा जनसंपर्क चांगला आहे, कामगारांमध्ये ते लोकप्रिय आहेत आणि एक मुस्लिम चेहरा असल्यामुळं आणि मुस्लिमांचंही प्रचंड मतदान आहे आणि दलितांचं मतदान देखील वंचित बहुजन आघाडीचंच असल्यामुळं त्यांची एक वोट बँक तयार आहे आणि एक स्वच्छ प्रतिमेचा आणि मनमिळावू सर्वांमध्ये मिसळणारा चेहरा म्हणून देखील फारुख अहमद यांच्याकडे बघितलं जातं. तिसरा पर्याय जर आपण नजरेसमोर आणला तर फारुख अहमद हे तिसरा पर्याय ठरू शकतात. नांदेड दक्षिणमध्ये नेमकं लढत कोणात लागेल महायुती महाविकास आघाडीमध्ये आणि उमेदवारी कोणाला मिळते यावरून देखील फारुख अहमद यांचं भवितव्य ठरणार आहे. आपण जाऊयात आता कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाकडे. कंधार लोहा विधानसभा मतदारसंघामध्ये पंचरंगी, षष्टरंगी, सप्तरंगी निवडणूक होऊ शकते, कारण या ठिकाणी अनेक इच्छुकांची गर्दी आहे आणि या सध्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत श्यामसुंदर शिंदे. आणि श्यामसुंदर शिंदे यांच्या सौभाग्यवती आशाताई शिंदे ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये स्वतः उमेदवार राहू शकतात आणि त्या जर राहिल्या तर भाऊ आणि बहीण यांच्यामध्येच टक्कर होण्याची शक्यता आहे. प्रतापराव पाटील चिखलीकर देखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही आहेत. हे तर खरं तर लोहा कंधार विधानसभा हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं होम ग्राउंड आहे आणि या होम ग्राउंडवर खेळण्यासाठी त्यांना फार अवघड जाईल असं वाटत नाही, पण समोरचे जर खेळाडू अनेक असतील तर त्यांना घेरल्यासुद्धा जाऊ शकतं स्वतःच्याच भगिनी असल्यामुळं. आणि दुसऱ्या बाजूला एकनाथ पवार हे जे नाव आहे हे नाव सध्या तरुणाईमध्ये फार मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. ग्रामीण भागामध्ये एकनाथ पवारांचं नाव देखील समोर आहे आणि बहीण आणि भाऊ यांना जर पर्याय म्हणून जर लोक बघत असतील तर एकनाथ पवार यांच्याकडे सध्या बघितलं जात आहे. चौथ्या क्रमांकावर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र राष्ट्र समिती MRS शंकरांना धोंडगे यांनी केले आणि निवडणूक आयोगाकडे याची पक्ष म्हणून नोंदणी देखील झालेली आहे. तर शंकरांना धोंडगे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये राहू शकतात आणि शेतकरी नेते म्हणून एक त्यांचाही मोठा जनसंपर्क, माजी आमदार असल्यामुळं त्यांचा एक मोठा जनसंपर्क आहे, त्यांची देखील फळी आहे, म्हणून ते देखील एक तगडं आव्हान या मतदारसंघामध्ये राहू शकतं. त्याशिवाय शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे यांनी देखील उमेदवारी मागितलेली आहे. महाविकास आघाडीकडून आणि महायुतीकडून नेमकं उमेदवारी कोणाला मिळते यावर देखील या मतदारसंघामधल्या संभाव्य उमेदवारांचं भवितव्य अवलंबून आहे. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शिवा नरंगले हे देखील आहेत. 2019च्या निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात श्यामसुंदर शिंदे आणि मुक्तेश्वर धोंडगे ह्या दोघांमध्येच टक्कर असताना ऐन वेळेला मुक्तेश्वर धोंडगे यांनी कुठेतरी कच खाली आणि नाराज झालेल्या मतदारांनी शिवा नरंगले यांना मतदान केलं, म्हणून शिवा नरंगले हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर राहिले
आणि सध्या शिवा नरंगले यांनी मागील काही काळापासून जनसंपर्क यात्रा, चरणस्पर्श यात्रा सुरू केलेल्या आहेत आणि एक त्यांचाही मानणारा वर्ग आहे, त्यांचा समाज आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं एक ज्याला वोट बँक म्हणतो, ती वोट बँक देखील या मतदारसंघामध्ये आहे. म्हणून शिवा नरंगले हा देखील तिसरा पर्याय या मतदारसंघामध्ये ठरू शकतात. म्हणून नेमकं जनतेचा कौल कुणाकडे राहील यावरून ह्या मतदारसंघामधल्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून राहणार आहे आणि उमेदवारी जेव्हा स्पष्ट होतील तेव्हा आपण यावर चर्चा करणारच आहोत आणि तेव्हा या मतदारसंघामधलं चित्र काय राहील आपण त्यावेळी स्पष्ट बोलूयात. आता आपण जाऊयात लोहा कंधारच्या बाजूचा जो मतदारसंघ आहे तो मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील फार मजेशीर चित्र सध्या आहे. विद्यमान आमदार आहेत डॉक्टर तुषार राठोड यांना उमेदवारी मिळणार नाही असा एक आडाखा बांधून किंवा त्यांच्याबद्दल काही मतदारसंघामध्ये नाराजी असू शकते असं एक संभाव्य चित्र लक्षात घेऊन या ठिकाणी अनेकांनी भाजपकडून देखील उमेदवारी मागायला सुरुवात केलेली आहे. यामध्ये विजय पेटकर हे अशोकराव चव्हाण यांचे नजदीकचे कार्यकर्ते समजले जातात. त्यांनी देखील या ठिकाणाहून उमेदवारी मागायला सुरुवात केलेली आहे. जर डॉक्टर तुषार राठोड यांना जर उमेदवारी नाकारल्या गेली तर आपल्याला उमेदवारी मिळावी असा दावा विजय पेटकर यांनी भाजपकडून केलेला आहे. आता दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर फार गमतीशीर बाब आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आणि एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे तिघांचं सरकार सध्या आहे. पण विद्यमान आमदार हे भाजपचे असताना एकनाथ शिंदे यांचे जवळचे मानले जाणारे त्यांचे खाजगी स्वीय सहाय्यक असलेले बालाजी खदगावकर यांनी मात्र फार जोरात प्रचार या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि महायुतीकडून उमेदवारीचे दावेदार ते स्वतःला समजत आहेत आणि जरी महायुतीची जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर आपण अपक्ष ह्या रिंगणामध्ये राहू असं त्यांनी आव्हान डॉक्टर तुषार राठोड यांना दिलेलं आहे. आता जर डॉक्टर तुषार राठोड आणि बालाजी खदगावकर यांच्यामध्ये जर लढत लागली तर तिसरे आता काँग्रेसचा उमेदवार शिल्लक त्या ठिकाणी राहतो आणि या काँग्रेसकडून माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर हे पहिले दावेदार त्या ठिकाणी आहेत आणि जर बेटमोगरेकरांना जर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला किंवा ते विजयी होऊ शकणार नाहीत असं जर सर्वेमधून जर कुठं उघड झालेलं असेल तर मग तिसरा पर्याय किंवा दुसरा पर्याय काँग्रेस त्या ठिकाणी स्वीकारू शकते. डॉक्टर त्र्यंबक दापकेकर यांचंही नाव त्याने देखील उमेदवारी मागितलेली आहे. डॉक्टर श्रावण रापनवाड यांनी देखील उमेदवारी मागितलेली आहे आणि म्हणून मग या ठिकाणी नेमकं कोण कोणासमोर राहू शकतं तर डॉक्टर तुषार राठोड हे भाजपकडून राहू शकतात आणि डॉक्टर तुषार राठोड जर भाजपकडून राहत असतील तर मग महायुतीकडून निश्चितच बालाजी खदगावकर यांना उमेदवारी मिळणार नाही. मग बालाजी खदगावकर हे अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणाहून लढतील आणि काँग्रेसकडून एकतर हनुमंतराव बेटमोगरेकर किंवा डॉक्टर त्र्यंबक दापकेकर हे राहू शकतात. परंतु मला असं वाटतं की ह्या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि पक्षश्रेष्ठींशी ती जवळ आहेत म्हणून त्यांना डावलून दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी त्या ठिकाणून मिळेल अशी कमी शक्यता आहे. म्हणून काँग्रेसकडून हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, भाजपकडून डॉक्टर तुषार राठोड आणि अपक्ष उमेदवार म्हणून त्या ठिकाणी बालाजी खदगावकर हे राहू शकतात. त्या ठिकाणी ती तिरंगी लढत राहू शकते. आता वंचितचा चेहरा अजून तरी या ठिकाणी समोर आलेला नाही म्हणून तिरंगी लढत आपल्याला मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये आजच्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता मुखेडच्या खालोखाल आपण गेलो तर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ ह्या मतदारसंघाला लगत आहे. बिलोली देगलूर विधानसभा मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं नेतृत्व करत होते जितेश अंतापूरकरांनी नुकताच आपल्या पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे आणि अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय जितेश अंतापूरकर असल्यामुळं ते भाजपमध्ये जाणं साहजिक होतं. ते भाजपमध्ये गेलेले आहेत त्यामुळं भाजपची उमेदवारी त्यांच्यासाठी निश्चित मानली जाते कारण अशोकराव चव्हाणांनी त्यांना आपल्या पक्षामध्ये आणलं आणि लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला आठवत असेल तर जितेश अंतापूरकर हे काँग्रेसचे आमदार असताना देखील त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा कुठेही प्रचार केलेला आढळून आलं नाही कारण त्यावेळेस अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये गेलेले होते. त्यामुळं द्विधा स्थितीत सापडलेल्या जितेश अंतापूरकरांनी ना भाजपचा प्रचार केला ना काँग्रेसचा प्रचार केला त्यामुळं भाजपमध्ये जाणं त्यांचं साहजिक होतं. ते भाजपमध्ये आहेत. महायुतीचा प्रश्न देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघामधून तुर्तास तरी सुटलेला आपल्याला दिसतो. परंतु महाविकास आघाडीकडून मात्र अजूनही चेहरा स्पष्ट नाही. या ठिकाणाहून काँग्रेसकडून सुरेश गायकवाड आहेत, डॉक्टर दिनेश निखाते आहेत, मंगेश कदम आहेत आणि अविनाश घाटे यांचं नाव आता समोर येत आहे. जर तिथली उमेदवारी काँग्रेसला मिळाली तर अविनाश घाटेचं नाव पहिल्या क्रमांकावर घेतलं जात आहे. अविनाश घाटेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, अधिकृत प्रवेश केलेला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.
सुभाष साबणे यांनी अजूनही तळ्यात मळ्यात असं ठेवल्यामुळं सुभाष साबणेंना काँग्रेसची उमेदवारी मिळेल का, हा देखील मोठा प्रश्न आहे. आणि जर उभाटानं या ठिकाणी उभाटाकडून जर उमेदवारी द्यायचं ठरलं तर मात्र सुभाष साबणे यांना उमेदवारी मिळू शकते. या ठिकाणी वाडेकर नावाचे कार्यकर्ते आहेत, ते देखील शिवसेनेकडून उमेदवारी मागत आहेत. तेही पक्षश्रेष्ठींच्या संपर्कामध्ये आहेत. मग देगलूर बिलोली विधानसभेची उमेदवारी काँग्रेसला किंवा शिवसेनेला, असाही मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. कारण परंपरागत इथल्या जर लढती बघितल्या तर शिवसेना आणि काँग्रेस अशाच झालेल्या आहेत. आणि मागच्या काळामध्ये प्रतापराव पाटील यांचे समर्थक म्हणून सुभाष साबणे यांच्याकडे बघितलं जातं आणि प्रतापराव पाटील चिखलीकरांचा हात धरून सुभाष साबणे हे भाजपमध्ये गेले होते. शिवसेना ते भाजप असा प्रवास त्यांनी केला होता. त्यामुळं आता सुभाष साबणेवर पक्षश्रेष्ठी किती विश्वास टाकतात, हा देखील मोठा प्रश्न आहे. या ठिकाणाहून एकच होऊ शकतं, सुभाष साबणे, अविनाश घाटे हे 2 नावं समोर आहेत आणि त्या खालोखाल मग बाकीची नावं आपल्याला घेता येतील. या ठिकाणी देखील जर आपण बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचा अजूनही चेहरा या मतदारसंघामधून समोर आलेला आपल्याला दिसत नाही. म्हणून या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी ह्या 2च आघाड्यांमध्ये युतीमध्ये या ठिकाणची शर्यत आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण जाऊयात बाजूच्या मतदारसंघामध्ये. हा मतदारसंघ आहे नायगाव धर्माबाद मतदारसंघ. नायगाव धर्माबाद मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत भाजपाचे आमदार राजेश पवार. आणि राजेश पवार यांनी 2014च्या निवडणुकीमध्ये पराभव त्यांनी स्वीकारला. 2019मध्ये ते मात्र विजयी झाले आणि आता 2024च्या निवडणुकीला ते सामोरं जात आहेत. मतदारांना रिझवणे किंवा ज्याला आपण म्हणूयात की प्रचार आपला कसा करता येईल, लोकांच्या मनामध्ये कसं जाता येईल, असा एक दृष्टिकोन ठेवून मागील काही काळापासून राजेश पवारांनी तीर्थयात्रा घडवायला सुरुवात केलेली आहे. देवदर्शन म्हणजे ती काशी असेल, मथुरा असेल, इकडे नागपूर असेल, जेजुरी असेल किंवा मनमथ स्वामी असेल, असं त्या धर्मातल्या त्या जातीतल्या लोकांची जी काही आराध्य दैवतं आहेत, या दैवताचं दर्शन घडवून आणण्याची वारी राजेश पवारांनी सुरू केलेली आहे. त्याची मोठी चर्चा या मतदारसंघामध्ये आपल्याला ऐकायला मिळते आणि ह्याच जोरावर राजेश पवार या मतदारसंघामध्ये सध्या आघाडीवर दिसून येतात. आता दुसरी बाजू राहिली की मग राजेश पवारांना आव्हान कोण देणार, तर आव्हान देण्यासाठी मिनल खदगावकर यांचं नाव चर्चेत आहे. काँग्रेस ते भाजप, भाजप ते काँग्रेस, काँग्रेस ते भाजप आणि भाजप ते पुन्हा काँग्रेस, असा मागच्या 5-6 वर्षातला जो प्रवास भास्करराव पाटील खदगावकर यांचा आहे, तर त्यांच्या श्नुषा डॉक्टर मिनलताई खदगावकर या मतदारसंघामधून काँग्रेसकडून उमेदवारी मागत आहेत. मागच्या काळामध्ये त्यांनी अपक्ष म्हणूनच तयारी सुरू केली होती, परंतु त्यांनी भाजप टू काँग्रेस असा प्रवास केल्यामुळं आता ते काँग्रेसची या ठिकाणाहून दावेदार समजले जात आहेत. मधल्या काळामध्ये नायगावच्या चव्हाण कुटुंबियांनी मिनल खदगावकर यांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला होता, परंतु मधल्या काळात स्नेहभोजन झालं आणि दिलजमाई झाली अशा बातम्या बाहेर आल्या. आणि आता लोकसभेची निवडणूक देखील विधानसभेसोबतच असल्यामुळं खदगावकरांना विरोध करून चव्हाण कुटुंबियांना परवडणार नाही. म्हणून आता चव्हाण कुटुंबीय जे आहे, विधानसभेची उमेदवारी आमच्याच घरात किंवा आमच्या परिवारातल्या सदस्याला मिळाली पाहिजे असा त्यांनी आग्रह केला होता. तो आग्रह त्यांनी सोडल्याचं सध्या दिसतं. म्हणून खदगावकर यांच्यासोबतची जी काही मनोमिलन चव्हाण कुटुंबियांचं झालेलं आहे ते त्यांच्या पथ्यावर पडणार आहे लोकसभेसाठी. म्हणून या ठिकाणाहून काँग्रेसकडून कदाचित डॉक्टर मिनल खदगावकर यांनाच उमेदवारी मिळू शकते, तशी उमेदवारी मानली जात आहे. आणि त्यांना आव्हान देण्यासाठी मला वाटतं की काँग्रेसकडून सध्या तरी कोणी दिसत नाही, परंतु भाजपमध्ये जर बघितलं तर अंतर्गत गटबाजी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात नायगाव विधानसभा मतदारसंघामध्ये दिसते. याचं कारण असं की मागील 5 वर्षामध्ये नव्हे त्याच्या अगोदर देखील राजेश पवार यांनी एकटा चलोरेचीच भूमिका घेतलेली आहे. जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांना सोबत त्यांनी कधी घेतलेलं नाही. कोणत्याही कार्यक्रमाच्या बॅनरवर राजेश पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी पूनम पवार यांची चित्र असतात. इतर कोणत्याही कार्यकर्त्याचं पदाधिकाऱ्याचं चित्र त्या बॅनरवर नसतं. एव्हाना जे इतर कार्यकर्ते आहेत ते देखील आमदारांचं छायाचित्र कधी आपल्या पोस्टरवर बॅनरवर छापत नाहीत. म्हणून एकीकडे राजेश पवार, दुसरीकडे कार्यकर्ते, अशी एक दुफळी या ठिकाणी माजलेली आहे. म्हणून जे स्थानिक पदाधिकारी आहेत भाजपाचे, ते राजेश पवारांना किती आव्हान, किती त्रासदायक आणि किती ज्याला उपद्रवी ठरू शकतात हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. मग हा उपद्रव मिनलताई खदगावकर यांच्या पथ्यावर पडेल की काय, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि राजेश पवार यांची दिलजमाई होईल, ही येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून येईल. दुसरी गोष्ट अशी, अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरीष गोरठेकर हे देखील मैदानामध्ये येऊ शकतात. या ठिकाणाहून महाविकास आघाडीकडून काँग्रेसला, राष्ट्रवादीला की शिवसेनेला उमेदवारी मिळेल,
हा देखील फार मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी जर राष्ट्रवादीला उमेदवारी मिळाली तर शिरीष गोरठेकर या ठिकाणाहून उमेदवार राहू शकतात. मिनलताईच्या नशिबी अपक्ष लढवणे येऊ शकते, पण कदाचित तसं होणार नाही अशी एक शक्यता सध्या तरी आपल्याला वर्तवता येईल. आता आपण जाऊयात भोकर विधानसभा मतदारसंघाकडे. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये आव्हान आहे अशोकराव चव्हाण यांना. खरं तर त्यांच्या अस्तित्वाची लढाई या ठिकाणाहून आहे. स्वतःच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण या ठिकाणी भाजपकडून निवडणूक लढवणार आहेत. भाजपनं जरी उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी स्वतः अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या कन्या श्रीजयाताई चव्हाण यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करून ते प्रचाराला देखील लागलेले आहेत. विकास कामांची नारळ देखील त्यांनी फोडलेली आहेत आणि त्यांचा प्रचार जोरदार सुरू आहे. मग आता त्यांना आव्हान देणार कोण? स्वपक्षीयातून तर त्यांना आव्हान सध्या नाही, परंतु काँग्रेसमधून मात्र आव्हान त्यांना मिळू शकतं. एकतर पप्पू कोंढेकर आहेत, त्याच्यानंतर बालाजी गाडे आहेत, इंजिनियर दामिनी ढगे आहेत. असे 3-4 नावं जर आपण बघितली, प्रल्हाद इंगोले देखील आहेत. असे 3-4 नावं जर आपण बघितली तर या 4 नावांपैकी बबन बारसेचे नाव घेतलं जातं. शिवसेनेकडून कदाचित उमेदवारी त्यांना मिळू शकते. मग ती नेमकी महाविकास आघाडी काँग्रेसला की शिवसेनेला हा देखील पेच आहे. आणि जर काँग्रेसला उमेदवारी सुटली तर आव्हान श्रीजयाताईंना कोण देऊ शकतं हा मोठा प्रश्न आहे. परंतु 2014च्या निवडणुकीची पुनरावृत्ती झाली तर नवल वाटू नये. 2014च्या निवडणुकीत लोकसभेला अशोकराव चव्हाण यांच्याबद्दल नाराज होऊन लोकांनी त्यांचा पराभव केला होता. परंतु अशोकराव चव्हाण यांनाच पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भोकर विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी म्हणजे सुमारे 1,00,000 मतांनी त्यांचा या ठिकाणाहून विजय झाला होता. आणि आत्ता 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपमध्ये ते गेल्यानंतर त्यांच्याबद्दलची नाराजी होती. 2019ची नाराजी वेगळी होती, 2024ची नाराजी वेगळी आहे. जर ह्या नाराजीमधूनच प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा पराभव झाला, प्रतापरावांचा पराभव झाला, एका अर्थानं अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला. आणि जर हा पराभव भरून काढायचा असेल आणि एक नेता वाचवायचा असा जर विचार भोकरच्या लोकांनी केला तर श्रीजया चव्हाण यांना तिथून विजय मिळू शकतो. असं एक चित्र त्या ठिकाणचं राहू शकतं. आता शेवटी जरांगे फॅक्टर ही किती महत्त्वाचं आहे, नेमकी उमेदवारी कोणाला मिळते महाविकास आघाडीकडून हे देखील पाहणं फार उचित ठरणार आहे. त्यानंतरच श्रीजयाताईंना आव्हान कुणाचं हे आपल्या समोर येणार आहे. आता आपण जाऊयात हदगाव विधानसभा मतदारसंघाकडे. हदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये माधवराव पाटील जवळगावकर हे काँग्रेसचे आमदार आहेत आणि त्यांना त्या ठिकाणाहून बाबूराव कदम कोळीकर हे आव्हान देऊ शकतात. हे शिंदे गटाचे आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता. 2019च्या विधानसभामध्ये निवडणुकीत देखील ते पराभवाला सामोरे गेले होते आणि मधल्या काळात एकनाथ शिंदे गटात त्यांनी प्रवेश केल्यामुळे त्यांना बराच निधी या मतदारसंघामध्ये मिळाला होता आणि त्या निधीचा विनियोग त्यांनी केला. पण त्यांना मिळालेल्या निधीचा विनियोग किती त्यांनी योग्य प्रमाणात केला या संदर्भामध्ये अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत आणि ह्या प्रश्नातून त्यांना कदाचित त्याचा फटका देखील बाबूराव कदमांना बसू शकतो. त्या ठिकाणी देखील नेमकी महाविकास आघाडीची भूमिका काय राहू शकते? माधवराव पाटील जवळगावकर खरंच काँग्रेसमध्ये आहेत की ऐनवेळी ती भाजपमध्ये येऊ शकतात असा देखील मोठा प्रश्न त्या ठिकाणी आहे. हदगाव विधानसभा मतदारसंघातलं चित्र देखील असंच आहे. स्वराज्य पक्षाकडून माधव देवसरकर हे त्या ठिकाणी येऊ शकतात. त्यानंतर डॉक्टर रेखाताई चव्हाण ह्या देखील त्या ठिकाणाहून उमेदवारी मागत आहेत. उमेदवारी कुणाला मिळेल यावरून या मतदारसंघामध्ये एकमेकांच्या समोर कोण उभं राहील आणि ह्या मतदारसंघाचं चित्र काय राहील हे स्पष्ट होईल. हा आपण आढावा घेतलेला आहे एकंदर 8 विधानसभा मतदारसंघाचा. किनवट विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला, प्रदीप नाईक आहेत त्या ठिकाणी, विद्यमान आमदार आहेत भीमराव केराम आणि अन्य काही इच्छुक असतील. पण किनवटची म्हणावी तशी चर्चा अजून तरी आपल्याला ऐकायला मिळत नाही. एकंदर ह्या 9 विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर आलबेल कोणत्याही पक्षात नाही, महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाही आणि महायुतीमध्ये देखील आलबेल नाही. त्यामुळं ऐन वेळेला कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडू शकते त्यावरून येणाऱ्या निवडणुकीमध्ये रंगत भरणार आहे. आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूयात. तोपर्यंत या ठिकाणी थांबूयात. नमस्कार.